अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण आत्ता हाऊसिंगबद्दल बोललो. मी तुम्हाला इन्फ्राकडे घेऊन जातो, कारण बैलगाडीची दोन चाकं आहेत, हाऊसिंग आणि इन्फ्रा. इन्फ्रामध्ये या सरकारच्या काळामध्ये म्हणजे मोठे प्रोजेक्ट्स आले. त्यामध्ये मुंबई मेट्रो लाईन 3 असेल, मुंबई नागपूर एक्सप्रेसवे असेल, त्याचबरोबर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे, मुंबई अहमदाबाद हायवे स्पीड रेल आहे, त्याचबरोबर अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड, वर्सोवा बांद्रा सी लिंक, हे अनेक प्रकल्प या सरकारनं हाती घेतले. ते पूर्णत्वास जात आहेत, काही अजून पूर्णत्वास जातीलही पुढच्या काळामध्ये. तर इन्फ्रासोबत हाऊसिंग हे जर जोडायचं झालं तर इन्फ्रा या सरकारच्या काळामधील जे इन्फ्राचे मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्याचा फायदा हाऊसिंगला नेमका कसा होतोय? 100% कसं असते, इन्फ्रास्ट्रक्चर वाढलं तर ॲटोमॅटिकली तिकडे डेव्हलपमेंट वाढते, अनेक प्रोजेक्ट्स येतात आणि ते प्रोजेक्ट्स आले की त्याच्यामुळे मग हाऊसिंगला प्रोजेक्ट्स आले की मॅनपॉवर वाढते. प्रत्येक गोष्टीला मॅनपॉवर लागतो. मॅनपॉवर लागला की तो मॅनपॉवर राहणार कुठे? मग त्यासाठी हाऊसिंग इज द फर्स्ट, म्हणजे फर्स्ट एसेन्शियल नीड काय असते तर निवारा, त्याला राहण्याची जागा पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यामुळे नक्कीच हाऊसिंगला, आणि आमचा प्रयत्न आहे की येणाऱ्या काळामध्ये आम्ही म्हाडाच्या माध्यमातून 1 लाख घरं बांधायचा आमचा प्रयत्न आहेच. आणि अजूनही SRAचे जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्या माध्यमातून जो एक्स्ट्रा 2 FSI देऊ आम्ही, त्या FSIच्या माध्यमातून तिकडे अनेक घरं, अनेक चांगली घरं, अनेक अफोर्डेबल घरं ही जनतेसाठी उपलब्ध होतील. नक्कीच सर. एक महत्त्वाचा मुद्दा अजून एक आहे की येत्या काही दिवसांमध्येच आचारसंहिता लागेल. तर तत्पूर्वी सरकारच्या मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये गृहनिर्माण मंत्री म्हणून काही विशेष योजना, विशेष निर्णय आहेत का की आचारसंहितेच्या आधी तुम्हाला ते लागू करायचे? मी सांगितलं ना, CNDच्या माध्यमातून जसं आदर्श नगर हे ते जे सगळे प्रोजेक्ट्स आहेत, आमचा प्रयत्न आहे की हे सगळे, आता जसं मी सांगितलं तुम्हाला अभयनगर आणि तिकडचे, ते आमचे प्रयत्न आहे की ते लवकरात लवकर सुरू व्हावे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये सामान्य मध्यमवर्गीय जे जनता आहे, सगळी नागरिक आहेत, त्यांना आपल्या हक्काचं घर मिळण्याकरता तो नक्कीच आमचा प्रयत्न राहील. आणि जसं मी सांगितलं तसं SRAचे पण जे आम्ही ॲम्नेस्टी स्कीम जाहीर केली त्याच्यातून आम्ही हे करतो आहे. म्हाडामध्ये पण आम्ही त्या पद्धतीनेच करतो आहे. जे अनेक प्रकल्प म्हणजे रखडलेले आहेत त्याला आमचा प्रयत्न आहे की ते ताबडतोब सुरू झाले पाहिजे. नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद. तुम्ही TV9 मराठीच्या या कार्यक्रमामध्ये आलात, या कॉन्क्लेव्हमध्ये आलात आणि आमच्यासोबत मनमुराद असा संवाद देखील साधला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तुमच्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद. मला वाटलं तर तुम्ही अवघड काही पण तुम्ही सगळे सोपे प्रश्न विचारले. थँक्यू. येस सर.